मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं। मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नाही हूं। युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर। उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला। घरच्या आर्थिक संकटावर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधी कमी होऊ दिली नाही। पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या। उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत। नुकतीच त्यांची पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला। अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदाची आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली। 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 70 शाखांपर्यंत पोहोचलाय। त्यापैकी 36 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थ्याहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। बल, बुद्धी आणि सद्विचार या तत्वावर वाटचाल करणाऱ्या संस्थेने भारतीय संस्कृतीबरोबर अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब केलाय। विद्यार्थ्यांसाठी 100% रोजगाराच्या संधी, कमीत कमी फी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी ही जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये आहेत। ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन टॅक्सेशन, सायबर लॉ, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या वयाच्या 24व्या वर्षीच प्राप्त केल्या आहेत। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, MBA, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम अशा अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं त्यांनी उभं केलंय। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 4 वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, कॉमन युथ कौन्सिल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर कल्चरल फेस्टिवल, श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञान यज्ञ महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, पोलिसांसाठी रेनकोट वाटप, आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात।
सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचं युवा प्रदेश अध्यक्ष म्हणूनही ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी युवा संघटनांचं काम केलंय. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्न भूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 22 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर, मोठा भाऊ जयप्रकाश सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ॲडव्होकेट शार्दूलराव. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारो, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षा ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या 3ऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील युवकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या सर्व लोकांना दिलं, तेच ब्रीद नव्यानं पुन्हा एकदा या देशातील सर्व युवकांना, विद्यार्थ्यांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या लोकांना, समाजातील विविध घटकातल्या लोकांना देण्यासाठी नव्यानं हा एक प्रयत्न डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आज ही व्याख्यानमाला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत येणारे विविध शाखा यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेत आहोत. या कार्यक्रमाच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे समाजातील विविध घटकांमधल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत. हाच एक प्रामाणिक प्रयत्न या व्याख्यानमालेच्या द्वारे आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आज मला सांगताना फार आनंद वाटतो की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागील 25 वर्षापासून त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना एक शिक्षण संस्था चालक म्हणून एक ज्यावेळेसला आपण संस्था चालवतोय त्यावेळेसला एक ज्ञानदानाचं काम करत असताना, विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना आमच्या जर संस्थेचं तुम्ही ब्रीदवाक्य पाहिलं तर ते ब्रीदवाक्य असं आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. एज्युकेशन सेक्टरमध्ये बलाचं आणि बुद्धीचं काम हे त्या ठिकाणी होतच असतं, परंतु एक सामाजिक बांधिलकी लक्षामध्ये घेता विद्यार्थ्यांना सद्विचारसुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती शिकवणं, सांगणं, त्यांना त्या पद्धतीचे संस्कार त्यांच्यावरती होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतले जातात. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी देतोय. याचं आयोजन आणि नियोजन फार मोठ्या प्रमाणावरती अत्यंत संवेदनशीलपणे कोणत्या कार्यक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने होईल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे सर्व कार्यक्रम हे आपण त्या ठिकाणी घेत असतो. आज मला सांगताना फार आनंद वाटतो की एवढे कार्यक्रम घेत असताना, इतक्या विविध पद्धतीचे कार्यक्रम घेत असताना प्रत्येक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी एक एक जरी चांगल्या गोष्टी शिकल्या तरी त्यांचं आयुष्य हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांना एवढ्या मोठ्या ताटामध्ये ज्या वेळेसला आपण हे सगळे संस्कार देतोय त्याच्यातनं कोणते घ्यायचे, कशा पद्धतीने घ्यायचे हा विचार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करता येतो. त्यांच्या विचाराला चालना अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळते. त्यांना डिसिजन घेण्याची ताकद या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम संस्थेच्या वतीनं मागच्या 25 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेतोय. ज्या वेळेसला 2021 साली कोरोना होता, या कोरोनाच्या कालावधीमध्ये 2020, 2021, 2022
हे तिन्ही वर्ष अशा पद्धतीने गेली की कधी लॉकडाऊन होतोय, कधी बंद होतंय, कधी चालू होतंय, हे कुणालाही काही कळत नव्हतं. रुग्णसंख्या वाढली की लॉकडाऊन होत होता, कमी झाली की थोडंसं काहीतरी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कार्यक्रम घ्यायला थोडी परवानगी त्याच्यामध्ये मिळत होती. आणि त्याच्यामुळं कोणतेही सण, कोणतेही वार, कोणतीही जयंती, कोणतीही पुण्यतिथी ही कोणाचीही त्या ठिकाणी साजरी झाली नाही. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मागच्या 20, 21, 22 असं 3 वर्षांमध्ये त्या ठिकाणी होत नव्हती. आणि म्हणून एक विचार माझ्या मनामध्ये आला की ज्या वेळेसला कोरोना चालू झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती एक ऑनलाईनचं फॅड आलं. इंटरनेट फार मोठ्या प्रमाणावरती वापर त्याचा चालू झाला. ऑनलाईन एज्युकेशन त्या ठिकाणी शाळांच्या आणि कॉलेजेसच्या माध्यमातून लोकांना मिळायला लागलं. एवढंच नाही, बालवाडीची मुलंसुद्धा घरामध्ये कॉम्प्युटरवरती इंटरनेटचं साह्याने त्याच्यामध्ये अभ्यास करत होती. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मागच्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी होत नाहीये. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरती उत्साह, फार मोठ्या प्रमाणावरती देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा फार मोठ्या प्रमाणावरती वर्ग हा संपूर्ण भारत देशामध्ये आहे आणि त्यांची जयंती साजरी करता येत नाहीये. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की आपण याच ऑनलाईन पद्धतीनं हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला घेता आला पाहिजे. आणि त्याचंच एक उदाहरण जर आपण लक्षामध्ये घेतलं तर पहिली ऑनलाईन व्याख्यानमाला ही 2021 मध्ये झाली, दुसरी ऑनलाईन व्याख्यानमाला 2022 मध्ये झाली आणि आता 14 एप्रिल ते 24 एप्रिल 2023च्या दरम्यान थर्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन लेक्चर सिरीज म्हणजेच तिसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला आपण त्या ठिकाणी घेत आहोत. आज जर आपण त्याचं उदाहरण पाहिलं तर आज आपण या ठिकाणी या पत्रिकेला जे आपण ब्रीथ दिलंय, जी थीम दिलेली ते त्या थीममध्ये आपण असं म्हणतोय, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000+ स्टुडंट टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. म्हणजेच या देशाचं जे लोकतंत्र आहे, या देशाची जी लोकशाही आहे, ही जर आपल्याला मजबूत करायची असेल, याला जर बळकटी आणायची असेल, या कार्यक्रमाशिवाय पर्याय हा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दुसरा कोणताही असू शकत नाही. कारण द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000 स्टुडंट्स टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत, युवकांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोचणारच आहे. परंतु 50,000 असे तरुण युवक आहेत की ज्यांचं वय हे वय वर्ष 16 ते वय वर्ष 25 पर्यंत आहे. अशा 50,000 लोकांपर्यंत हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी पोहोचवतोय की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, लोकतंत्र, ज्यांच्यामुळं संविधान आपल्याला त्या ठिकाणी मिळालं, ते पूर्ण विचार हे लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. ज्या वेळेसला जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागच्या 6 वर्षापासून आपण हे संविधान कशा पद्धतीनं आपलं त्या ठिकाणी स्ट्रेंथन करता येईल, आपल्या देशाचं डेमोक्रेसी, आपल्या देशाचं लोकतंत्र, लोकशाही अजून कशा पद्धतीनं मजबूत करता येईल याचा प्रयत्न मागच्या 6 वर्षापासून आपण त्या ठिकाणी करतच आहोत. युवा संसद, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे. व्हाईट कॉलर लोक हे राजकारणामध्ये आली पाहिजेत. त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे विचार ज्या वेळेसला या राजकारणाला त्या ठिकाणी नवनवीन विचार त्याच्यामध्ये मिळतील, त्यावेळेसला नक्कीच हा देश त्या ठिकाणी महासत्ता झाल्याशिवाय त्याच्यामध्ये शस्त्र बसणार नाही, शस्त्र राहणार नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अशा लोकांना या कार्यक्रमामध्ये बोलवलं गेलं की जे लोक गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजामधून आले, ज्या लोकांना राजकारणाची फार मोठ्या प्रमाणावरती पार्श्वभूमी नव्हती, पण ज्यांनी स्वतःच्या नावाचा झेंडा भारताच्या राजकारणामध्ये राहण्याचं काम केलं आणि यांची पार्श्वभूमी नसताना सुद्धा ज्यांना पार्श्वभूमी नाही अशी जी समोर बसलेले 2-3 हजार युवक आहेत, या युवकांना त्या ठिकाणी त्यांनी प्रेरणा दिली पाहिजे. आणि प्रेरणा दिल्यानंतर ही जी गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातली जी लोक आहेत, तळागाळातली लोक आहेत, ही सगळीच्या सगळी लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये आली पाहिजेत. आणि ज्या वेळेसला या देशातल्या गरिबांच्या लोकांच्या हातामध्ये हे राजकारण त्या ठिकाणी जाईल, या देशाचं राजकारण ज्या वेळेसला इथल्या शोषित आणि आदिवासी लोकांच्या हातामध्ये जाईल, त्यावेळेसला खरोखरच त्यांचं जे न्याय हक्क आहेत, जे न्यायापासून जे त्यांना अधिकार आहेत, त्या अधिकारापासून जे दूर राहिलेली लोक आहेत, यांच्यापर्यंत जोपर्यंत ते यांच्या हातामध्ये सत्ता जात नाही तोपर्यंत त्या लोकांपर्यंत पोचायला सुद्धा त्यांची खरी कोणती दुःख आहेत
हे दुःखसुद्धा त्या लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजेत. आणि म्हणून अशा पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा नवनवीन युवकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रेरणा देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावरती करतोय. आणि म्हणून ज्यावेळेसला आपण व्हाईट कॉलर लोक म्हणतोय त्यावेळेसला डॉक्टर्स असतील, वकील असतील, आर्किटेक्ट असतील, इंजिनियर्स असतील, टीचर्स असतील, अशी सगळी चांगली चांगली शिकलेली लोक याच्यामध्ये आली पाहिजेत. आणि म्हणून याचाच एक पार्ट जे 6 वर्ष आपण त्या ठिकाणी करतोय तेच आता त्याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून, त्याचाच एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणून आपण त्या ठिकाणी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला चालू केलेली आहे, ज्याला आज 3रं वर्ष त्याचं त्या ठिकाणी चालू होत आहे. आणि म्हणून या देशाचं लोकतंत्र मजबूत करण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं त्या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आपल्या संस्थेच्या माध्यमातून अत्यंत प्रामाणिकपणानं आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करत आहोत. त्याचं कारण असं आहे की ज्या व्यक्तीमुळं आपल्याला त्या ठिकाणी आजचा आपण हा कार्यक्रम घेऊ शकतोय, ज्या व्यक्तीमुळं आज आपल्याला अधिकार मिळाले, ज्या व्यक्तीमुळं आजचा आपलं प्रत्येकजण आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये एक वाक्य असतं, मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, मला फ्रीडम बोलायचा अधिकार आहे, पाहिजे त्या देवाची पूजा करण्याचा अधिकार आहे, मला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, मी काही करण्याचा अधिकार मला त्या ठिकाणी आहे. ज्याच्यामुळं हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी मिळालं, ज्या माणसामुळं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येकजण आपापले अधिकार त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सत्यात उतरू शकतो. अन्यथा आपली परिस्थिती ही जर्मनीसारखी, अन्यथा नॉर्थ कोरियासारखी त्याच्यामध्ये झाली असती. ज्या व्यक्तीमुळे हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत त्या व्यक्तीचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. समाजातील सगळं बहुजन समाजापर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत, वंचितांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत, सर्व गरीब विद्यार्थ्यांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत, सर्व घटकातल्या विविध लोकांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत. आणि ते जे विचार आहेत त्या विचाराची जी आग आहे ती आग कायमस्वरूपी त्या ठिकाणी धगधगत राहिली पाहिजे. आणि ती जी धग आहे ती धग प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी तशीच तेवत राहिली पाहिजे. आणि म्हणून असे जे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय. आज मला सांगताना फार आनंद वाटतो. आज ही ऑनलाईन व्याख्यानमाला घेत असताना आज आपल्याला लायन्स क्लब इंटरनॅशनल असेल, लायन्स क्लब पुणे पर्ल असेल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर असेल, यांच्या तिघांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आपण आज त्या ठिकाणी घेतो. लायन्स क्लब ग्लोबल टीचर सारखी लोक आज आपल्यासोबत जुडली गेलेली आहेत की आज याच्यामधनं KG पासून PG पर्यंत जेवढेही काही शिक्षक त्या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम त्याच्यामध्ये करतात, ज्ञानदानाचं काम करतात, ती सगळीच्या सगळी लोक या कार्यक्रमासोबत त्या ठिकाणी जुडली गेलेली आहेत. आणि म्हणून हा ज्या वेळेसला कार्यक्रम होतोय त्यावेळेसला हा कार्यक्रम ह्या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून त्या गावामधल्या शेवटच्या वाड्या वस्तीत तांड्यावरच्या शिक्षकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचणार आहे. आणि तो कार्यक्रम शिक्षकांकडनं विद्यार्थ्यांकडे पोहोचण्याचं काम हे फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. कारण जोपर्यंत ह्या देशातले सर्व शिक्षक असं मनाने त्या ठिकाणी ठरवत नाहीत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत, तोपर्यंत ते पोहोचू शकत नाही. एकदा जर त्या ठिकाणी शिक्षकांनी ठरवलं हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे तर नक्कीच एखाद्या गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते विचार अत्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतात. आणि म्हणून जाणीवपूर्वक लायन्स क्लब ग्लोबल टीचर ह्या सुद्धा लोकांना आपण आपल्यासोबत जोडून घेण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आज जर तुम्ही पाहिलं, आज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला जी 3री त्या ठिकाणी पार पडत आहे, याच्यामध्ये जर आपण विचार केला तर कोणते विषय घेतलेले आहेत, कोण ही लोक बोलत आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही पूर्ण आयुष्य लक्षामध्ये घेतलं, त्यांचे विचार लक्षामध्ये घेतले आणि त्यांचं व्यक्तिमत्व जर लक्षामध्ये घेतलं तर एकच गोष्ट त्या ठिकाणी माझ्या मुखामध्ये आत्ता येते, ते म्हणजे विश्वरत्न. एवढं विशाल आयुष्य हे त्या ठिकाणी त्यांचं विशाल आयुष्य व्यक्तिमत्व त्या ठिकाणी त्यांचं होतं की मागच्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 10 दिवस ही व्याख्यानमाला चालली. पहिली आणि दुसरी म्हणजे ते 20 दिवस आणि आजपासून जी चालू होतीये ते म्हणजे अजून 10 दिवस, असे 30 दिवस झाले, 30 वक्ते झाले, 30 विषय झाले, तरी देखील त्यांचा अभ्यास हा त्या ठिकाणी अपुराच आहे. आणि अशा व्याख्यानमाला कायम स्वरूपी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागू शकते. एवढं मोठं विशाल व्यक्तिमत्व त्यांचं. आज एखादा माणूस जर एखाद्या विषयामध्ये म्हणजे संत तुकाराम महाराजांचा जर एखादा अभंग असेल तर त्या अभंगाच्या एखाद्या कडव्यावरती त्या ठिकाणी PhD करतो. आज जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ 30 दिवस, 30 वक्ते, 30 विषय
एकानेही तो विषय त्या ठिकाणी रिपीट केलेला नाही, एकाही वक्त्यांनी त्या ठिकाणी सेम माहिती परत परत सांगितलेली नाही. म्हणजे असं 30 दिवस झाले प्रत्येक जण 1-1, 2-2 तास त्या ठिकाणी त्यांच्यावरती बोलतोय, तरी सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपण पूर्णपणे त्या ठिकाणी बांधता येत नाही. हे एवढं मोठं विशाल व्यक्तिमत्व त्यांचं होतं. आणि म्हणून आज सुद्धा त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर वेळ आपण लक्षामध्ये घेतला तर तो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या ठिकाणी गेलेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. या मराठी भूमीमध्ये त्यांचा सगळ्यात जास्त वेळ गेलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून ही एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ही फार मोठ्या प्रमाणावरती आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. 14 एप्रिलपासून ही व्याख्यानमाला त्या ठिकाणी चालू होत आहे. त्या व्याख्यानमालेचे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून त्या ठिकाणी आपल्याला माननीय श्री सुभाष वारे सर हे आपल्याला लाभलेले आहेत, जे की सामाजिक कार्यकर्ते आहेत. ह्युमन राईट्सवरती त्यांचं फार मोठ्या प्रमाणावरती काम आहे. वंचिताला न्याय मिळाला पाहिजे, ज्यांना अधिकार नाहीत त्यांना अधिकार मिळाले पाहिजेत, याच्यावरती त्यांचं काम हे पुण्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि आपल्या उद्घाटन भाषणाचा जो विषय आहे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचेच. 15 एप्रिल 2023ला मान्य श्री हेमंत मावळे सर शाहीर लोककला प्रबोधिनीचे संस्थापक ते आहेत, ते आपल्याला शाहिरांचे भीमराव या विषयावरती त्या ठिकाणी त्यांचं संबोधन सगळ्या आपल्या लोकांसाठी त्या ठिकाणी करणार आहेत. आपण जर लक्षामध्ये घेतलं तर शाहिरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीपासून जे शाहीर लोक होती, जी पवाडे आपल्याला त्या ठिकाणी होते, या पवाड्यांच्या माध्यमातून जे लोक थंड बसलेले आहेत, जे लोक त्या ठिकाणी डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, ज्या लोकांना असं वाटत होतं की आता आपलं भविष्य काही त्या ठिकाणी खरं नाही, एकीकडून मुघल येत होते, एकीकडून यवनांचं त्या ठिकाणी आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती होत होतं, त्यावेळेसला आपला राजा किती शूरवीर आहे, आपल्या राजानं आपल्यासाठी काय काय केलेलं आहे, हे शाहिरीच्या माध्यमातून सांगायचं काम हे फार मोठ्या प्रमाणावरती झालं. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये या शाहिरीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं या लोकांवरती अन्यायाने अत्याचार ब्रिटिशांकडनं फार मोठ्या प्रमाणावरती झाले. ज्या लोकांनी चांगलं केलं त्यांच्यासाठी चांगलं, ज्या लोकांनी अन्याय केला त्यांच्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी अन्याय केला आणि त्याच्यातून लोकांनी कसं पेटून उठलं पाहिजे हे आपल्याला त्या ठिकाणी पवाड्याच्या माध्यमातून आणि शाहिरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि ते आपल्याला त्या ठिकाणी या दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपल्याला ते ऐकायला मिळणार आहे. 16 एप्रिल 2023ला मान्य श्री जामुवंत मनोहर सर जे की दलित पॅंथर संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, ते आपल्याला बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान व सद्यस्थिती याच्यावरती आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. 17 एप्रिल 2023ला मान्य श्री मोहन शेटे सर जे की इतिहासप्रेमी मंडळाचे संस्थापक आहेत, ते आपल्याला डॉक्टर आंबेडकर व शिक्षणाचे महत्त्व, कारण जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच नारा होता, तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जर तुम्हाला तुमचे न्याय हक्क पाहिजे असतील तर तुमच्यातला प्रत्येक माणूस शिकला पाहिजे, ते बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं होतं. आणि त्याच्याच वरती आपले हे चौथे वक्ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बोलणार आहेत. 18 एप्रिल 2023ला मान्य श्री अविनाश सांगोलकर सर हे आहेत, ते सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील माझ्या गझला म्हणजे त्यांनी ज्या स्वतः गझला त्या ठिकाणी रचलेल्या आहेत याच्याबद्दल ते आपल्याला त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत. आणि त्याच्यातून त्यांचं व्यक्तिमत्व या गझलांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी ते सांगण्याचं काम त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती करतील. 19 एप्रिल 2023ला माननीय सौ नीलम पंडित मॅडम जे की युवक क्रांती दल पुणे शहर याचे उपाध्यक्ष आहेत, ते आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. 20 एप्रिल 2023ला माननीय श्री प्राध्यापक विनोद कुमार जाधव सर जे MIT कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे त्या ठिकाणी सेक्रेटरी आहेत, आणि ते आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान याच्यावरती ते आपल्याला त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर 21 एप्रिल 2023ला माननीय श्री पांडुरंग शेलार सर जे की कार्यकारी अभियंता आहेत, खडकवासला पाटबंधारे विभाग, आणि त्यांचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जल व ऊर्जा या विषयीचे योगदान. म्हणजे कोणता विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासामध्ये येऊ शकत नाही हा विचार मला या ठिकाणी येतो. ऊर्जा आहे,
जल आहे, महिलांचे अधिकार आहेत, गोरगरीब शोषित दलित वंचित लोकांचे अधिकार आहेत, शेतीवरती ते बोलत आहेत, राष्ट्र उभारणीमधील त्यांचं योगदान आहे, त्याच्यानंतर परराष्ट्र धोरणावरती त्या ठिकाणी बोललं जाते. किती 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 विशाल व्यक्तिमत्व आहे आज आपल्याला ह्या ठिकाणी हे लक्षामध्ये येत असेल. 22 एप्रिल 2023ला त्या ठिकाणी माननीय श्री पिंगळे सर हे आपल्याला त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. ते कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे हे आहेत आणि त्यांचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेताना हा विचार ते त्या ठिकाणी मांडत आहेत. कारण आज जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे अनेक विचार आहेत त्या विचाराला कुठं ना कुठं त्यांनी त्याच्यामध्ये एक त्यांचं तथ्य मांडण्याचं काम हे फार मोठ्या प्रमाणावरती केलेलं होतं. आज अनेक थोर पुरुषांच्या नावाने अमुक त्यांनी सांगितलं होतं म्हणून आम्ही असं करतोय, तमुक त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही असं करतोय, असं बरंच सारं त्या ठिकाणी माहिती खोटी ही लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोचवली जाते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे विचार कोणते होते, मग त्याला कोणत्याही पद्धतीनं अडल्ट्रेट न करता, मनाने कोणती माहिती न घालता जे सत्य होतं ते सत्य जशाच तसं तुमच्या सगळ्या लोकांपर्यंत पोचावं हा एक विचार त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि समारोपाचं व्याख्यान हे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, जे की अध्यक्ष आहेत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, माजी व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे सदस्य, त्याचबरोबर सध्या स्थितीमध्ये अकॅडमिक काउन्सिल सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, आणि ते या समारोपाच्या व्याख्यानाला आपल्याला त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत. आज जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या त्या ठिकाणी लक्षामध्ये येईल की किती विशाल व्यक्तिमत्व हे बाबासाहेबांचं त्या ठिकाणी होतं. आणि हा कार्यक्रम घेत असताना जाणीवपूर्वक कार्यक्रम हा कोणत्याही झूम ॲपवरनं आपण घेत नाहीये, हा कार्यक्रम कोणत्याही हॉलमध्ये नाहीये. कारण जोपर्यंत यूट्यूब आहे, जोपर्यंत इंटरनेट आहे, हे चिरकाल लोकांना स्वतःच्या मातृभाषेमध्ये, फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात जिथं जिथं लोक असतील, आणि एवढंच नाही जगामध्ये जिथेही कुठे त्या ठिकाणी मराठी लोक असतील त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी अभ्यास करता यावा म्हणून हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे असं मला त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाटतं. आणि म्हणून कोणताही माणूस कितीही वेळेला त्याच विषयाचा त्यांना अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास हा यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती करू शकतो. आणि म्हणून आज ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालात, मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एकच गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत हे विचार आजच्या परिस्थितीला सुद्धा तितकेच अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण जर आपण पाहिलं तर जे आज आपले जे राजकारणी लोक आहेत त्यांचा जो मॅनिफेस्टो येतो त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की आम्ही लोकांना हे देऊ ते देऊ, प्रत्येक जाती धर्मासाठी हे करू ते करू. ते काम 50-60 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार नसणाऱ्यांना अधिकार देण्यापासून ते संविधानामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीनं ह्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये आर्थिक सहाय्य सुद्धा केलं पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया याची घोषणा ही आज आपल्याला केल्यासारखी वाटती, परंतु जे लोकांना अधिकार नव्हते, जी लोक वंचित होती त्या सगळ्या लोकांना संविधानातच त्यांनी त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे की धंदे उभा करण्यासाठी कशा पद्धतीनं सरकारला आर्थिक सहाय्यता ह्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी करता येणार आहे. आज राजकारणाबद्दलचे त्यांचे काय विचार होते ते आपल्याला अभ्यासाला मिळणार आहेत. जातीयतेवरती त्यांचे काय विचार होते हे आपल्याला अभ्यासाला मिळणार आहेत. आज जातीयवाद इतका मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे की आधी तर मोठे लोक फक्त राजकारणापुरती चर्चा करायचे, परंतु आता ही शाळेमध्ये छोट्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जातीवाद फार मोठ्या प्रमाणावरती पसरू लागलेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आर्थिक धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. का आज जर आपण श्रीलंकेची परिस्थिती पाहिली तर मागच्या वर्षी तर श्रीलंकेमध्ये अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉलेजचे पेपर लिहायला सुद्धा त्या ठिकाणी आन्सर पेपर त्या ठिकाणी नव्हते, कारण ते पेपर सुद्धा त्यांच्याकडे त्यांच्या देशामध्ये नव्हते, लाईट नव्हती. इतकी मोठ्या प्रमाणावरती श्रीलंकेची परिस्थिती खाली गेलेली आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे आज जर आपण संविधान लक्षामध्ये घेतलं तर कुणीही वरचढ संविधानाच्या नाहीये हे आपल्याला लक्षात येतं. कोर्टची हायरार्की आपण पाहिली, सुप्रीम कोर्टाचे अधिकार पाहिले, एकीकडे संसदेचे अधिकार पाहिले, तर प्रत्येकाला प्रत्येकाचे अधिकार प्राप्त आहेत, कोणावरतीही अन्याय होणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली आहे. आणि म्हणूनच आज आपण मोकळीकपणानं पाहिजे त्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याचा अभ्यास
आपल्या सगळ्या लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी एक युवक या नात्यानं असं म्हणावं असं वाटतं की या देशाला जर विश्वगुरू करायचं असेल, महासत्ता करायचं असेल, तर या देशातल्या प्रत्येक राजकारणी माणसांनी, या देशातल्या प्रत्येक माणसांनी त्यांचे जे विचार आहेत ते विचार आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आणणं, ते आपल्या कामामध्ये आणणं, त्या कामामध्ये आणून त्याची अंमलबजावणी करणं हे अत्यंत गरजेचे आहे. आणि ती झाली तर नक्कीच आपला देश हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती वाटतं. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं आलात. हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून घेतोय. म्हणून माझं सर्वांना एक नम्रतेचं आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून हा जो कार्यक्रम आजपासून 10 दिवस त्या ठिकाणी चालणार आहे, याच्यामध्ये जे रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड केले जातील ते सर्वच्या सर्व व्हिडिओ आपण त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत बाबासाहेबांचे विचार हे त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत, हीच एक आशा आणि अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याही ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांच्या मनाला फार मोठ्या प्रमाणावरती समाधान प्राप्त होत असेल. कारण त्यांचं जे ब्रीद होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ते ब्रीद आज युवकांच्या माध्यमातून, युवा चळवळीच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय. आणि नक्कीच हे महाराष्ट्रातील युवक माझे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवतील अशीच भावना त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी येत असेल, हीच आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्मृतीला परत एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी संघटनेच्या चळवळीतून तयार झालेले आश्वासक नेतृत्व म्हणजे सुभाष वारे. भारतीय संविधान आणि त्यातील मूल्ये हा सुभाष वारे यांच्या विशेष जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय. ती मूल्ये त्यांच्या एकूणच विचार आणि व्यक्तिमत्वातही प्रतिबिंबित होतात. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं अनेक संघटनांच्या सहकार्याने मागील 5 वर्ष संविधान साक्षरता अभियानात 100हून जास्त शिबिरे आणि 500 पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी केली. त्यांच्या आपले भविष्य भारतीय संविधान या पुस्तकाच्या आजवर 40,000 प्रती विकल्या गेल्या. बहुजनांच्या शिक्षण हक्क अधिकारासाठी छात्र भारतीच्या वतीनं त्यांनी अनेक शैक्षणिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. या संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली. ते राष्ट्र सेवा दल या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे ते दीर्घकाळ सचिव होते. सामाजिक कार्यकर्त्यांना आर्थिक शिष्यवृत्ती, प्रशिक्षण आणि पुरस्कार देण्याच्या उद्देशानं स्थापन केलेल्या सामाजिक कृतज्ञता निधी या ट्रस्टचे ते कार्याध्यक्ष आहेत. आदिवासी भागातील विकास प्रकल्पाचे समन्वयक म्हणून त्यांनी विविध योजना राबवण्यात पुढाकार घेतला. शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित कष्टकऱ्यांच्या जनचळवळीत ते एकरूप झाले आहेत. किल्लारी भूकंपानंतर 2 वर्ष त्याच भागात राहून पुनर्वसनाच्या कार्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. देशातील विविध भागांमध्ये अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर शेतकरी, घरेलू कामगार, युवक युवती यांच्याशी साध्या सोप्या भाषेत संवाद साधण्याची त्यांची अनोखी शैली अनेकांना प्रेरणा देत आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वास आणि आश्वासक नेतृत्वास जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे शुभेच्छा. नमस्कार. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मागील 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित होते आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. या वर्षीच्या या व्याख्यानमालेमध्ये तुमच्याबरोबर संवाद करण्याची एक संधी मला मिळते, त्याबद्दल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर अनेक अंगाने बोलता येणं शक्य आहे. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची आंदोलनं करत असताना, अभियान चालवत असताना समाजातल्या प्रश्नांच्याबद्दल जे काही लिहून ठेवले ते लिहून ठेवलेलं सुद्धा आज आपल्याला एका आयुष्यामध्ये सगळं नीट समजून घेऊन वाचता येईल का अशी शंका वाटते.
त्यांनी नुसतं लिहिलेलं नाहीच आहे, मी आधी म्हणालो तसं. अनेक प्रकारची आंदोलनं केलेली आहेत, अनेक प्रकारचे अभियान चालवलेले आहेत, साप्ताहिक वर्तमानपत्र चालवलेले आहेत. आणि त्या सगळ्यामधून बाबासाहेबांची जी एक प्रतिमा आपल्यासमोर आलेली आहे, किंबहुना ती तशी रुजवलेली आहे की बाबासाहेब हे दलितांचे नेते होते, शोषित जमातींचे नेते होते. दलितांचे नेते ही बाबासाहेबांची प्रतिमा बाबासाहेबांच्या कर्तृत्वावर अतिशय अन्याय करणारी आहे. म्हणजे जाती व्यवस्थेनं ज्या समूहांना छळलं, आणि अधिक नेमकेपणानं जर बोलायचं असेल तर जाती व्यवस्थेनं ज्या जाती समूहांना शिक्षणाचा अधिकार नाकारला, मालमत्तेचा अधिकार नाकारला, आणि हे सगळे समूह ज्या कष्टाच्या श्रमाच्या कामामध्ये होते त्या कष्टाला श्रमाला प्रतिष्ठा नाकारली, ती त्याच्यामधून फार मोठ्या समूहाला एक माणूस म्हणून जगण्याची संधी नाकारली. जाती व्यवस्था उच्च नीचतेच्या सिद्धांतावर अवलंबून आहे, पुन्हा ती बंदिस्त आहे, ती तुम्हाला बदलता येत नाही. आणि त्याच्यामुळं जाती व्यवस्थेनं जे काही अन्याय इथल्या शोषित जाती समूहांच्यावर केला त्यांना माणूस म्हणून न्याय मिळवून देण्यासाठी काम करणं, सन्मानानं जगण्याचा अधिकार, बरोबरीचा अधिकार, आणि आणखी नेमकेपणानं सांगायचं तर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंदानं जगायचा अधिकार आहे. आणि त्यासाठी त्या व्यक्तीमध्ये जे काही लपलेले कलागुण आहेत, कौशल्य आहेत, हुनर आहे, ते विकसित करण्याची समान संधी मिळाली पाहिजे. यासाठी लढणं हे बाबासाहेबांच्यावरती इतिहासानं दिलेलं कर्तव्य होतं. तर बाबासाहेबांनी ते कर्तव्य जर ताकदीनं निभावलंच, पण बाबासाहेबांच्या कामाचा जर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जर आढावा घेतला, मोकळ्या मनानं जर आढावा घेतला, स्वच्छ मनानं जर आढावा घेतला, तर आपल्या लक्षात येतं की बाबासाहेब जे सांगत होते किंवा बाबासाहेब जे करत होते ते केवळ दलितांच्या भल्याचं नव्हतं, तर ते एकूण समाजाच्या हिताचं होतं. म्हणजे मी आत्ता जाती व्यवस्थेबद्दल जे बोललो की जाती व्यवस्थेनं एका फार मोठ्या समूहांच्यावर, म्हणजे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य आणि चातुर्वर्ण्यानं ज्यांना शूद्र मानलं अशा जाती समूहांच्यावरती अन्याय केला. त्या अन्यायाच्या निराकरणासाठी जाती अंताची, जाती निर्मूलनाची लढाई लढणं गरजेचंच आहे. ती लढाई बाबासाहेब लढलेच, परंतु ती मांडणी करत असताना बाबासाहेब जाती व्यवस्थेनं संपूर्ण भारतीय समाजाचं काय नुकसान केलं हे जे मांडत होते ते फार महत्त्वाचं आहे. जाती व्यवस्थेनं हजारो वर्ष तुमच्या अंगामध्ये काहीही हुनर असू दे, तुमच्या अंगामध्ये काहीही कलागुण असू दे, पण तुम्ही ज्या जातीत जन्माला आलेला आहात त्या जातीचा जो नेमून दिलेला व्यवसाय आहे, हा व्यवसाय सोडून तुम्हाला अन्य काही करायला परवानगीच नव्हती. आणि ज्याने कुणीही बंधनं तोडायचा प्रयत्न केला त्याला भयंकर शिक्षेला सामोरं जावं लागलेलं आहे. आता याचा तोटा त्या व्यक्तीला तर झालाच, पण एकूण समाज जर प्रगतीच्या दिशेनं जायचा असेल, एकूण समाजाचा जर विकास योग्य दिशेनं व्हायचा असेल, तर त्या समाजामध्ये असलेलं जे मनुष्यबळ आहे, उपलब्ध असलेलं जे मनुष्यबळ आहे, त्याचा योग्य उपयोग योग्य ठिकाणी होणं हे फार महत्त्वाचं असतं. ज्या समाजांनी आपल्या जवळच्या मनुष्यबळाचा योग्य उपयोग करून घेतला तेच समाज प्रगतीच्या पायऱ्या चढू शकतात. भारतामध्ये हजारो वर्ष समाज पुढे घेऊन जाण्यासाठी जे मनुष्यबळ असतं ते एका फार छोट्या समूहामधून निवडलं गेलं. म्हणजे समाजाला जे आवश्यक त्या अनेक गोष्टी असतात त्याच्यासाठी, म्हणजे जाती व्यवस्थेनं घातलेल्या बंधनांच्यामुळं एका बाजूला ज्यांना उच्चवर्णीय असं मानलं गेलं अशा अतिशय छोट्या समूहामधून समाजाला पुढं घेऊन जाणारी माणसं निवडली गेली किंवा त्यांनाच फक्त संधी मिळाली. आणि दुसऱ्या बाजूला पूर्वाश्रमीचे अस्पृश्य आणि शूद्र, ज्याच्यामध्ये निर्मितीची कौशल्य होती, ज्याच्यामध्ये ज्या समाजामध्ये एक सर्जनशीलता होती, त्या समाजामध्ये गुणवत्ता काही जरी असली, हुनर काही जरी असला, तरी त्या समाजाचा तो हुनर, ते कौशल्य समाजाच्या पुढं घेऊन जाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरलंच गेलं नाही. आणि म्हणून असा समाज मागे राहणं हे स्वाभाविक आहे.
त्यामुळे ज्यांना ज्यांना कोणाला भारताबद्दलची चिंता आहे, ज्यांना ज्यांना कोणाला आज असं वाटतं की भारत हा एक अतिशय बलवान असं राष्ट्र बनलं पाहिजे, त्यांना जाती व्यवस्थेचं हे अंग किंवा जाती व्यवस्थेचा हा परिणाम समजून घेतल्याशिवाय योग्य दिशा सापडणारच नाही. म्हणजे तुमच्याजवळ असलेलं प्रचंड मोठं निर्मिती कौशल्य असलेलं, सर्जनशीलता असलेलं मनुष्यबळ तुम्ही जातीच्या नावानं कुजवलं, त्याच्या क्षमता विकसित होऊ दिल्या नाही, त्याला तुम्ही समान संधीच दिली नाही. आणि म्हणून जाती व्यवस्थेनं संपूर्ण भारतीय समाजाचं नुकसान केलं आहे. म्हणजे भारत परत पुन्हा पुन्हा गुलाम का झाला? परकीय आक्रमकांच्या टाचेखाली का रगडला गेला? भारत आजही जगातल्या म्हणजे सर्वात जास्त गरिबांची संख्या ही भारतामध्ये आहे. तर भारत हा गरिबांचा देश म्हणून का ओळखला जायला लागला? मला असं वाटतं की त्याचं कारण ही जाती व्यवस्था आहे. म्हणजे जाती व्यवस्थेनं भारतीय जनमानसामध्ये नव्या वाटा चोखाळायलाच बंदी घातली. धाडसानं नवे मार्ग चोखाळायला बंदी घातली, नवा रस्ता शोधायला बंदी घातली, नवा विचार करायला बंदी घातली, धाडस करायला बंदी घातली, साहस करायला बंदी घातली. असा समाज मागे राहणार, गुलाम होणार, हे अगदी स्वाभाविकच आहे. माझा मुद्दा सहजपणे कळावा म्हणून मी एक उदाहरण देतो इथे. आपण इतिहासामध्ये कोलंबस आणि वास्को दी गामा ही उदाहरणं शिकतो की ते दर्यावर्दी होते, एकानं अमेरिकेचा शोध लावला, एक भारताच्या किनाऱ्यावरती आला. हे कोलंबस आणि वास्को दी गामा कोण होते? हे पश्चिम युरोपमधले, ज्यांना आपण नंतर वसाहतींच्या साम्राज्यवादामध्ये ज्यांनी अनेक देशांच्यावर गुलामगिरी लादली असं म्हणतो, त्या पश्चिम युरोपामधले हे दर्यावर्दी किंवा खलाशी होते. आणि एक काळ असा होता की पश्चिम युरोपातल्या अनेक देशांनी, त्या देशातल्या पैसेवाल्यांनी, त्या देशातल्या राजेरजवाड्यांनी, त्या देशातल्या एक प्रकारे संस्थानिकांनी अशा दर्यावर्दी लोकांना जहाजं बांधून दिली, पैसे दिले आणि समुद्र सफरीवरती पाठवलं नवे प्रदेश शोधायला, नवं जग शोधायला. आणि त्यातून त्यांचं वसाहतींचं साम्राज्य उभं राहिलं. पुढच्या टप्प्यावरती त्या देशांनी विज्ञानाचा स्वीकार केला, तंत्रज्ञान विकसित केलं, कारखानदारी तिथे वाढली आणि मग त्या कारखान्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं जे उत्पादन होऊ लागलं, तो माल विकण्यासाठी हे नवे प्रदेश जे शोधले गेले होते त्याचा एक बाजारपेठ म्हणून उपयोग झाला. त्या वसाहतिक साम्राज्यवादाच्या त्या तपशिलात जाणं हा आजचा विषय नाही आहे. पण साधारण 400-450 वर्षापूर्वी पश्चिम युरोपमधले देश, ज्यांचं आज आपल्या देशातल्या नवश्रीमंतांना भयंकर कौतुक असतं, ते तिकडे जातात, तिकडे जाऊन येतात आणि मग सांगतात की तिकडे कसं एक वेगळंच कल्चर आहे, तिथे कसे लोक रस्त्यावर थुंकत नाहीत, तिथे कसे लोक अतिशय शिस्तीत वागतात, तिथे कसे लोक शिस्तीत काम करतात. हे कल्चर आपोआप नाही आलेलं. वास्को दी गामा, कोलंबस ही उदाहरणं आपण बघितली, त्याच्यानंतर जवळपास 300 वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून भारताच्या स्वातंत्र्याची बाजू इंग्लंडच्या राणीला समजावून देण्यासाठी, इंग्लंडच्या खासदारांना समजावून देण्यासाठी आमच्या राजकीय चळवळीचे नेते लोकमान्य टिळक जेव्हा जहाजानं इंग्लंडला गेले, राणीला भेटले, तिथल्या खासदारांना भेटले आणि पुन्हा जहाजानं माघारी आले, तेव्हा पुण्यामधल्या पुरोहितांनी असा फतवा काढला की वैदिक धर्मशास्त्रानुसार समुद्र प्रवास करणं पाप आहे आणि लोकमान्य टिळकांनी हे पाप केलेलं असल्यामुळे त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागेल. हे तेच पुरोहित होत्या ज्या पुरोहितांच्या आधीच्या पूर्वजांनी सावित्रीबाईंच्या अंगावर शेण आणि दगडगोटे फेकले होते आणि असा फतवा काढला होता की बाईला शिकवणं वैदिक धर्मशास्त्रानुसार पाप आहे आणि सावित्रीबाई तुम्ही पाप करायला निघालात, तुम्हाला आम्ही रोखलं पाहिजे. त्यांच्याच पुढच्या पिढ्यांनी लोकमान्य टिळकांच्या नावाने फतवा काढला की समुद्र प्रवास करणं पाप आहे, तुम्ही प्रायश्चित्त घ्या. आणि लोकमान्य टिळकांचे सामाजिक समतेबद्दलचे, सामाजिक परिवर्तनाबद्दलची मतं ही योग्य नव्हती, टाकाऊ होती. लोकमान्य टिळकांनी सुद्धा प्रायश्चित्त घेतलेलं दिसतंय. राजकीय नेते म्हणून लोकमान्य टिळकांच्याबद्दल मला आदर आहे खूप. पण माझा मुद्दा वेगळा आहे. एक समाज जवळपास 400-450 वर्षापूर्वी नवे प्रदेश शोधण्यासाठी आपल्यातल्या दर्यावर्दी लोकांना जहाजं देतो,
पैसे देतो आणि नवे प्रदेश शोधायला पाठवतो, त्यातून त्यांचं साम्राज्य उभं राहतं आणि त्याच्यानंतर अनेक वर्षांनी आमच्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या सर्वोच्च नेत्याला समुद्र प्रवास केला म्हणून आम्ही प्रायश्चित्त घ्यायला लावतो. माझा हा मुद्दा आहे की या भारतीय समाजातली नवनिर्मितीची क्षमता मारून टाकली जाती व्यवस्थेनं, सर्जनशीलता मारून टाकली, धाडस करण्याची क्षमता मारली, नव्या वाटा चोखाळण्याची क्षमता मारली, म्हणून आपला समाज मागे राहिला. आणि बाबासाहेब जाती व्यवस्थेबद्दल ज्या वेळेला पोटतिडकीने मांडतात त्यावेळेला तो केवळ दलितांच्या हिताचा लढा नसतो, तो संपूर्ण भारतीय समाजाच्या पिछेहाटीची कारणमीमांसा असते किंवा भारतीय समाजाला पुढे जाण्याचा एक मार्ग असतो. आणि त्यामुळं बाबासाहेबांची जी एकूण संपूर्ण लढाई आहे, त्यांनी जे लिहून ठेवलं आहे, त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्या आपल्याला नीट समजावून घेतल्या पाहिजे. आपल्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये जो पहिला राजकीय पक्ष काढला त्या पक्षाचं नाव होतं इंडिपेंडंट लेबर पार्टी, स्वतंत्र मजूर पक्ष. हा पक्ष 15 ऑगस्ट 1936ला स्थापन झाला आहे. बघा योगायोग, बाबासाहेबांचा पहिला पक्ष 15 ऑगस्टला स्थापन होतो 1936च्या आणि त्यानंतर जवळपास 11 वर्षांनी त्याच 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळतं. पण बाबासाहेब सार्वजनिक आयुष्यात सुरुवातीला जो अजेंडा घेऊन निघाले होते तो अजेंडा जातीचा नव्हता. सर्व जातीचे मजूर, सर्व जातीचे शेतमजूर, सर्व जातीचे शेतकरी आणि सर्व जातीतले कामगार अशा सगळ्यांच्या हिताची लढाई स्वतंत्र मजूर पक्षानं लढलेली आहे. पुढे 1937ला प्रांतिकच्या निवडणुका झाल्या आणि बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाला चांगलं यश मिळालं. जवळजवळ 17 पैकी त्यांच्या 15 जागा निवडून आल्या होत्या. आणि मुंबई प्रेसिडेन्सी च्या याच्यामध्ये सभागृहात, मुंबई प्रांतिक सभागृहात त्यावेळच्या काँग्रेस पक्षानं कामगारांच्या प्रश्नावरचं जे विधेयक आणलं होतं, हे विधेयक कसं कामगारांच्या हिताच्या विरोधात आहे याची एक सखोल मांडणी बाबासाहेबांनी त्यावेळेला केलेली दिसते आपल्याला. आणि या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीनं जेव्हा मनमाडला सर्व जातीतल्या धर्मातल्या कामगारांचा, कष्टकऱ्यांचा मेळावा झाला त्यावेळेला बाबासाहेब मनमाडच्या सभेत असं म्हणालेत की आमचे 2 शत्रू आहेत, एक भांडवलशाही आणि दुसरी ब्राह्मणशाही. आणि मग त्यातून त्यांनी संपूर्ण भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये कामगारांचं हित कसं जोपासायचं याची एक बाजू मांडलेली. त्यामुळे जातीचा अजेंडा घेऊन निघालेले नव्हते बाबासाहेब सुरुवातीच्या काळात. ते तर नंतर, म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य भारताचं नजरेच्या टप्प्यात आलं आणि इंग्रजांना जी भारतामध्ये संपूर्ण अशी फूट पाडायची होती, त्यामुळे त्यांनी जेव्हा जातीय आधारावरतीच स्वातंत्र्याच्या सगळ्या अटीशर्तीची चर्चा सुरू केली त्यावेळेला बाबासाहेबांना असं सांगितलं गेलं की तुम्हाला, म्हणजे त्या चर्चेमध्ये भारतातले शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे हितसंबंध सुरक्षित राहतील, ते सांभाळले जातील, ही जबाबदारी बाबासाहेबांच्यावर होती. आणि स्वतंत्र मजूर पक्ष म्हणून बाबासाहेबांना SC आणि STच्या हितसंबंधांची लढाई इंग्रजांच्या बरोबर डेलिगेट करता येत नव्हती, चर्चा करता येत नव्हती. म्हणून मग बाबासाहेबांनी 1942 साली शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा नवा पक्ष स्थापन केला. तो त्यांना करावा लागला, पण त्यांनी 36 साली जो पहिला पक्ष स्थापन केला होता तो मात्र जातीपातीचा विचार न करणारा स्वतंत्र मजूर पक्ष असा होता. त्याच वेळेला 1942 साली ब्रिटिश व्हाईसरॉय जे होते त्यांच्या कौन्सिलमध्ये बाबासाहेबांच्याकडे मजूर खात्याची जबाबदारी आली. म्हणजे व्हाईसरॉयचे ॲडवायझर, एका अर्थानं मजूर मंत्रीपद होतं ते. 1942 ते 1946 हे 4 वर्ष बाबासाहेबांनी मजूर मंत्रीपद सांभाळलेलं आहे. आणि आत्ताच्या अनेक कामगार चळवळीतल्या नेत्यांना, म्हणजे ते अभ्यास करत नाहीत याचा किंवा ते बाबासाहेबांना क्रेडिट देत नाहीत, आज भारतातल्या कामगारांचे जे अनेक हक्क धोक्यात आलेत. आत्ताचं जे सरकार आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं, त्यांनी सर्व कामगार वेगवेगळे कायदे 4 संहितामध्ये ते सगळे घालण्याचं जे एक चालवलेलं आहे आणि ज्याच्यातून कामगारांचे संप करण्याचा अधिकार असेल, किमान वेतन मागण्याचा अधिकार असेल, हे जे अडचणीत येत आहेत ते सगळे अधिकार त्याची पायाभरणी बाबासाहेबांनी 1942 ते 1946 या काळात केलेली. म्हणजे कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे, कामगार 8च तास काम करतील,
8 तासापेक्षा अधिक काम करावं लागलं तर त्यांना त्याचा जादा मोबदला मिळावा लागेल. कामगारांना भविष्य निर्वाह निधीची तरतूद झाली पाहिजे, ज्याला स्टेट इन्शुरन्स स्कीम म्हणतो आपण, तशा पद्धतीची भविष्याबद्दलची तरतूद झाली पाहिजे. म्हातारपणाची सोय म्हणून तरतूद झाली पाहिजे. व्यवस्थापनामध्ये कामगारांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. संप करण्याचा अधिकार कामगारांना असला पाहिजे. कामगार कल्याण मंडळ सरकारनं स्थापन केलं पाहिजे. असे जे कामगारांचे अनेक अधिकार आहेत, या अधिकारांची पायाभरणी बाबासाहेबांच्या मजूर मंत्रिपदाच्या काळात झालेली आहे. आणखी एक त्यावेळेला महिला कामगार कल्याण मंडळ त्यांनी स्थापन केलं होतं आणि खाणीमधल्या महिला कामगारांचं एक दुर्घटना घडली होती आणि त्यावेळेला ते भेटायला गेले होते. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं तेव्हा बाबासाहेबांनी तिथल्या तिथे 2 निर्णय ची अंमलबजावणी करायला लावली होती. त्यातला एक निर्णय असा होता की कामगार ज्या ठिकाणी काम करतायत तिथं त्यांना रेशनचं धान्य मिळालं पाहिजे. म्हणजे त्यांच्यासाठीची जी रेशनची व्यवस्था आहे, म्हणजे खाणी ह्या गावापासून लांब असायच्या आणि मग तिथे कामगारांच्या वस्त्या असायच्या, तर त्यांच्या कामाच्या ठिकाणी रेशनचं धान्य मिळावं ही एक तरतूद करून घेतली होती. आणि सर्वात महत्त्वाचं, आज आपण बालसंगोपनाची रजा पुरुषांना पण मिळावी अशा पद्धतीची चर्चा करतोय, पण त्या काळात 1942च्या काळात महिलांना प्रसूती रजा मिळावी, म्हणजे भारतामध्ये महिलांना प्रसूती रजा मिळावी अशा पद्धतीची तरतूद पहिल्यांदा त्या खाणीत काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी घेतली होती. म्हणजे या देशात आज नोकरदार महिला ज्या आहेत ह्या काही केवळ दलित जातीतल्या नाही आहेत, अनेक जातीतल्या किंवा उच्च जातीतल्या महिला अधिक नोकरदार म्हणून काम करत आहेत. तर त्यांनी बाबासाहेबांच्याबद्दल किती कृतज्ञ असायला पाहिजे की प्रसूती रजेचा मुद्दा बाबासाहेबांनी मांडलेला आहे त्या काळात. म्हणजे बाबासाहेबांच्यावर जे सांगितलं जातं ना की बाबासाहेबांनी संविधानामध्ये दलितांच्यासाठी सामाजिक न्याय आणला, बाबासाहेबांनी संविधानात दलित यांच्यासाठी राखीव जागा आणल्या, बाबासाहेबांनी कधीही एका छोट्या समूहाचा विचार केलेला नाही आहे. असा विचार जर ते करत असते तर 42 साली महिलांच्या प्रसूती रजेचा मुद्दा त्यांना सुचण्याचं कारणच नव्हतं. मग त्यामुळे सर्व महिलांनी बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञ असण्याची राहण्याची 3 कारणं आहेत. त्यातलं एक हे. दुसरं कारण आणखी महत्त्वाचं आहे. आपल्यातल्या अनेकांना असं माहीत नाही आहे की अमेरिका, इंग्लंड यांच्याकडे आपण भांडवली लोकशाहीवादी देश म्हणतो, जुन्या लोकशाही व्यवस्था म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो, पण मी हे अतिशय ठामपणे सांगतोय की अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लोकशाही कारभार सुरू झाल्यानंतर बरीच वर्ष फक्त पुरुषांना मतदानाचा अधिकार होता. इंग्लंडमधल्या महिलांना 28 वर्ष हा लढा द्यावा लागलाय की पुरुषांच्या बरोबरीनं आम्हाला पण मतदानाचा अधिकार पाहिजे. इंग्लंडच्या महिलांना त्यासाठी मोर्चे काढावे लागले, आंदोलनं करावी लागली. भारतातल्या महिलांना हे करावं लागलं नाही. 1950 साली ज्या दिवशी 26 जानेवारी 1950ला बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली बनलेलं संविधान लागू झालं, त्या दिवशी या देशामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार लागू झाला. म्हणजे तुमची जात कोणती असो, तुम्ही स्त्री असो किंवा पुरुष असो, तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत असा, तुम्ही खेडेगावात जन्मले असा किंवा एखाद्या तांड्यावर जन्मलेले असा, जो कुणी त्यावेळच्या नियमानुसार जो कुणी 21 वर्षाचा, त्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार. भारतातल्या महिलांना आम्हाला पुरुषांच्या बरोबरीनं मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी आंदोलनं करावी लागली नाहीत. याचं कारण बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली बनलेलं संविधान. आणि तिसरा मुद्दा, आज आपण बघतो की मंत्रिपदासाठी माणसं इतका जीव टाकतात. मंत्री व्हायचंय, मला होता येत नसेल तर माझ्या घरातल्या मुलाला करा, बायकोला करा, पण मंत्री व्हायचंय. स्वतंत्र भारतामध्ये बाबासाहेब कायदा मंत्री होते. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब कायदा मंत्री होते. त्या कायदा मंत्रिपदाचा बाबासाहेबांनी एके दिवशी राजीनामा दिला. त्याची जी कारणं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण हे होतं की संसद हिंदू कोड बिल मंजूर करत नाही. हिंदू कोड बिल मंजूर करत नाही याचा निषेध म्हणून, आणि त्याच्या जोडीला ओबीसी आरक्षणाचा एक मुद्दा होता, पण मी महिलांच्या विषयी बोलतोय, की हिंदू कोड बिल मंजूर होत नाही म्हणून बाबासाहेबांनी आपलं मंत्रिपद सोडून दिलं.
जर महिलांना न्याय मिळत नसेल तर मला मंत्रिपदी राहण्यात रस नाही. काय होतं हे हिंदू कोड बिल, जे बाबासाहेबांच्या राजीनाम्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आग्रहानं त्यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालं. तर विवाह होत असताना बाईचा सन्मान राखला जावा, विवाह होत असताना तिच्या अधिकारांची सुरक्षितता जपली जावी. तो विवाह जर दुर्दैवानं तोडायची वेळ आली तर घटस्फोटानंतर सुद्धा जी एकल महिला आहे त्या एकल महिलेचे सुद्धा अधिकार सुरक्षित राहावेत. वडिलांच्या संपत्तीमध्ये सुद्धा बाईचा अधिकार, मुलीचा अधिकार सुरक्षित राहावा. म्हणजे एका अर्थानं माणूस म्हणून जगत असताना बाईचे समान अधिकार, न्याय अधिकार हे जपले जावेत, याच्यासाठी हिंदू कोड बिलाचा आग्रह बाबासाहेब धरत होते. ते बाबासाहेबांच्या राजीनाम्यामुळे नंतर ती प्रक्रिया वेगवान झाली आणि ती पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली झाली. तर हे हिंदू कोड बिल हे फक्त दलित महिलांच्यासाठी नव्हतं, हे सर्व जातीतल्या महिलांच्यासाठी होतं. सर्व जातीतल्या महिलांच्या सन्मानाचा मुद्दा त्याच्यामध्ये होता. त्यामुळं मी जो मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतोय की बाबासाहेब दलितांचे नेते होते, ही जी काही प्रतिमा आपण रुजवली ती त्यांच्यावर अन्याय करणारी आहे. बाबासाहेब सर्वांचे, कारण बाबासाहेब सर्वांचा विचार करत होते. भारताचं संविधान बनण्यासाठी जेव्हा संविधान सभा बनली, त्या संविधान सभेमध्ये बाबासाहेब निवडून गेले. त्यांनी नंतर एके ठिकाणी सांगितलंय, संविधान सभेतच सांगितलंय की मी या संविधान सभेत आलो होतो ते अतिशय मर्यादित उद्दिष्ट घेऊन आलो होतो. SC ST माझ्या समूहाचे सर्व अधिकार घटनेमध्ये सुरक्षित राहावेत. परंतु संविधान सभेत आल्यानंतर जेव्हा संविधान सभेनं एक जबाबदारी दिली तेव्हा मग आम्ही सर्वांनी मिळून सर्व भारतीयांच्यासाठीचं संविधान बनवलं. तर सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेबांचा जो दुसरा पक्ष होता, 42 साली स्थापन झालेला शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशननं संविधान सभेला एक निवेदन दिलं होतं की संविधान कसं असावं याबाबत. स्टेट्स अँड मायनॉरिटीज या नावानं ते नंतर पुस्तकरूपामध्ये प्रसिद्ध झाले, स्टेट्स अँड मायनॉरिटीज. त्या आपल्या निवेदनामध्ये शेड्यूल्ड कास्ट फेडरेशननं संविधान सभेकडे अशी सूचना केली होती की भारतामध्ये जे प्रमुख उद्योग आहेत या प्रमुख उद्योगांचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. विमा हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये सरकारची मोनोपली पाहिजे, एकाधिकारशाही पाहिजे. आणि त्याचबरोबर शेतीच्या संदर्भामध्ये त्यांनी एक सूचना केली होती त्या आपल्या डॉक्युमेंटमध्ये की शेतीवरचा खाजगी मालकी हक्क संपवा, शेतीचं राष्ट्रीयकरण करा. आणि मग राष्ट्रीयकरण केल्यानंतर गावागावामध्ये जातीचा विचार न करता समूह म्हणजे 10-10 जणांच्या समूहाला उत्पादनक्षम अशा शेतीचे तुकडे तुम्ही कसायला द्या. याच्यामध्ये 2 मुद्दे होते. याच्यामध्ये ज्या जमीनदारांच्याकडे अतिरिक्त जमीन होती ती जमीन त्यांच्या ताब्यात न राहता जे प्रत्यक्ष जमीन कसतील अशांना मिळावी हा एक हेतू होता. आणि दुसरा शेतीची उत्पादन क्षमता वाढवण्याचा फॉर्म्युला होता. म्हणजे बाबासाहेबांनी त्यावेळेला शेतीची उत्पादन क्षमता कशी वाढेल याच्याबद्दल एक थेसिस लिहिलेला आहे. आणि त्यात ते असं म्हणतात की शेतीचे म्हणजे आधी राष्ट्रीयकरण करा, ती सरकारच्या ताब्यात घ्या. अर्थात ते करत असताना त्यांनी हे मांडलं होतं की अगदी उद्योगांचं सुद्धा जेव्हा राष्ट्रीयकरण होईल तेव्हा त्याच्यातली जी खाजगी मालकी आहे ती संपवताना ज्याची ती खाजगी मालकी आहे त्याला डिबेंचर्स म्हणजे ज्याला आपण कर्जरोखे म्हणतो असे कर्जरोखे त्यांना द्या आणि ती मालकी सरकारच्या ताब्यात घ्या. आणि मग अशी शेती उत्पादनक्षम अशा आकाराची तिचे तुकडे करा आणि ते 10-10 जणांच्या शेतकऱ्यांना गट शेती म्हणून सामूहिक शेती म्हणून कसायला द्या. आणि मग तशा समूहांना सरकारनं बियाणं, खतं, पाणी याची सोय करा. म्हणजे मग ती शेती उत्पादनक्षम होईल. आणि मग शेतीतलं उत्पादन वाढल्यानंतर सरकार या डिबेंचर्सच्या मार्फत आधीच्या मालकांना जे काही कर्जरोख्याच्या स्वरूपात त्याच्यातून पैसे द्यावे लागतील त्यासाठी त्या शेतीच्या उत्पादनातून काही एक हिस्सा सरकारने घ्यायचा, उरलेला हिस्सा जे प्रत्यक्ष जमीन कसणारे आहेत त्यांना मिळेल. मला असं वाटतं ही मागणी महत्त्वाची होती तशी. म्हणजे त्याच्यात प्रत्यक्ष राबणाऱ्याला मालकी हक्क जेव्हा मिळतो तेव्हा तो अधिक उत्साहानं अधिक नीटपणे शेती कसतो
तो बांधावरचा शेतकरी राहत नाही, तो आवतावर कुळवावर काम करणारा, पाभरीवर काम करणारा शेतकरी राहतो, तो मन लावून काम करतो आणि त्याचबरोबर गटशेतीच्या माध्यमातून उत्पादन क्षमता वाढेल. आज भारतीय शेतीसमोरचे जे अनेक प्रश्न आहेत त्यातली भारतीय शेतीची पर हेक्टर उत्पादन अधिक कसं वाढेल हा पण एक विषय आहे, जो विषय बाबासाहेबांनी त्यावेळेला हाताळला होता. अर्थात शेड्यूल कास्ट फेडरेशनने हे जे निवेदन दिलं होतं संविधान सभेला, ते संविधान सभेनं स्वीकारलं नाही, त्याच्या पाठीशी बहुमत आलं नाही. बाबासाहेब ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते, परंतु हे निवेदन स्वीकारलं गेलं नाही. मग पुढे त्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून, मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी संविधान सभेसमोर एक आग्रह धरलेला दिसतो आपल्याला. काय म्हणतात बाबासाहेब संविधान सभेत? ते असं म्हणतात की एक व्यक्ती एक मत ही भूमिका आपण घेतली, म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, ॲडल्ट फ्रँचायझी, म्हणजे राजकीय लोकशाही आपण स्वीकारली. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एकच मत आणि प्रत्येक व्यक्तीच्या मताची किंमत सारखीच. म्हणजे कारखानदाराचं पण एकच मत आणि त्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या मजुराला एकच मत, प्राध्यापिकेला एकच मत आणि त्या प्राध्यापिकेच्या घरी धुणं भांडण करणारी महिलेला एकच मत. तर बाबासाहेब असं म्हणतात की आपण राजकीय लोकशाही स्वीकारली, पण समाजामध्ये गरीब आणि श्रीमंतांच्या मध्ये जी एक प्रचंड दरी आहे त्याचं काय करायचं? आणि मग बाबासाहेबांनी संविधान सभेला असं सुचवलं होतं की राजकीय लोकशाहीचा उपयोग करून या ठिकाणी भारतीय समाजातली जी खोलवर रुजलेली अशी आर्थिक विषमता आहे, गरीब श्रीमंतांच्या मधली जी दरी आहे, म्हणजे बाबासाहेबांचं संविधान सभेतलं वाक्य असं आहे की संसदीय लोकशाहीमध्ये दर 5 वर्षांनी बदलणारं जे सरकार आहे त्या बदलणाऱ्या सरकारच्या इच्छाशक्तीवर तुम्ही आर्थिक विषमतेचा मुद्दा सोडू नका. ते सरकार आपोआप करेल गरिबी मिटवण्याचं काम असं समजू नका, त्याला संविधानामध्ये बांधा. आणि मग बाबासाहेबांची सूचना अशी होती की शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार आणि जगण्याची साधनं, ज्याला मीन्स ऑफ लाईव्हलीहूड असं आपण म्हणतो, ती जगण्याची साधनं मिळवण्याचा अधिकार हे आपण फंडामेंटल राईट म्हणून देऊया. आता इथे एक छोटा तांत्रिक मुद्दा आहे. आपल्या संविधानानं नागरिकांना जे अनेक अधिकार दिलेत त्याला 2 प्रकारे त्याचं वर्गीकरण करता येतं ढोबळमानाने. एक असतात मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट आणि दुसरे असतात लिगल राईट्स, कायदेशीर अधिकार. तर जे फंडामेंटल राईट्स असतात ते मूलभूत असतात आणि त्याला ज्युडिशिएबल बाय कोर्ट असं म्हणतात. ज्युडिशिएबल बाय कोर्ट म्हणजे काय की तुमच्या मूलभूत अधिकारांचं जर हनन झालं, तुमचा मूलभूत अधिकार जर तुमच्याकडून हिरावून घेतला गेला तर तुम्हाला लगेच कोर्टात जाऊन दाद मागता येते आणि कोर्ट सरकारला त्या बाबतीत आदेश देऊ शकतं. याला म्हणायचं ज्युडिशिएबल बाय कोर्ट, फंडामेंटल राईट. पण संविधानात इतर जे अधिकार आहेत, लिगल राईट्स, कायदेशीर अधिकार, त्यांना असं तरतूद नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही किंवा तुम्ही त्याच्यासाठी कोर्टात जरी गेलात तरी त्या अधिकारांच्या संदर्भात कोर्ट राज्यव्यवस्थेला आदेश देऊ शकत नाही. तर फंडामेंटल राईटचं हे महत्त्व आहे. पण बाबासाहेब असं म्हणत होते की शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार आणि जगण्याची साधनं मिळवण्याचा अधिकार हे आपण फंडामेंटल राईट म्हणून देऊया. पण संविधान सभेतल्या बहुसंख्य सदस्यांनी याला विरोध केला. त्यांचं म्हणणं असं होतं इतर सदस्यांचं की इंग्रजांनी गेले अनेक वर्ष या देशाची लूट केली आहे, आता आपला खजिना रिता आहे, शिवाय हिंदू मुस्लिम दंगलीमुळे, भारत पाकिस्तान फाळणीमुळे आज सरकारसमोर खूप संकटं आहेत. त्यामुळे हे जे संकटात असलेलं नवं सरकार आहे, गरीब सरकार आहे, त्याच्यावर एकदम इतकी मोठी जबाबदारी आपण संविधानातच जर टाकली तर त्या सरकारची कोंडी होईल. म्हणजे काय की जर शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून दिला तर ताबडतोब लोक कोर्टात गेले असते की मला शिकायचे, सरकारनं व्यवस्था करावी. तर इतर सदस्यांचं म्हणणं असं होतं की नव्या गरीब भारत सरकारला ही जबाबदारी पेलवणार नाही. आणि म्हणून संविधानात मूलभूत अधिकारांचं प्रकरण आहे 3रं प्रकरण आणि त्याच्यानंतरचं जे 4थं प्रकरण आहे त्याला म्हणतात राज्यव्यवस्थेसाठी निदेशक तत्व म्हणजे गाईडलाईन्स. आणि मग त्या 4थ्या प्रकरणामध्ये गाईडलाईन्स फॉर द स्टेट या प्रकरणामध्ये हे सगळे शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार, जगण्याची साधनं मिळवण्याचा अधिकार हे सगळे त्या 4थ्या प्रकरणामध्ये आले. म्हणजे एका अर्थाने ते लिगल राईट्स झाले.
फंडामेंटल राईट्स नाही झाले. पण बघा, ह्या चौथ्या प्रकरणाचं सुरुवात होते 37व्या कलमापासून. आणि त्या पहिल्या म्हणजे चौथ्या प्रकरणाच्या पहिल्याच कलमामध्ये 37व्या कलमामध्ये बाबासाहेब असं लिहून ठेवतात की या प्रकरणामधले जे मुद्दे आहेत हे जरी ज्युडिशिएबल बाय कोर्ट नसले, न्यायालयाद्वारा अंमलबजावणी योग्य नसले, जरी मूलभूत नसले, तरी कायदे मंडळानं कायदे करताना या मुद्द्यांना मूलभूतच मानावं. म्हणजे जरी मूलभूत अधिकारांच्या प्रकरणामध्ये हे घालता नाही आलं तरी सुद्धा त्याला महत्त्व द्या, हे महत्त्वाचं माना. कुणी? कायदे मंडळानं, जे लोक कायदे करणारे आहेत त्या सभागृहांनी ह्याला महत्त्वाचं माना, अशा पद्धतीची शब्दरचना पुन्हा 37व्या कलमामध्ये त्यांनी केली. ही सगळं कशासाठी करत होते ते? तर त्यांची ही तळमळ होती की राजकीय लोकशाही आली, प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला, पण तेवढ्यानं गरीब श्रीमंतांच्या मधली दरी नाही संपणार, तेवढ्यानं सामाजिक विषमता नाही संपणार. त्याच्यासाठी काही वेगळं केलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांना असं वाटत होतं की शिक्षणाचा अधिकार जर सर्वांना मिळाला, शिक्षणामधून आपल्यातल्या सुप्त क्षमता विकसित करण्याचा अधिकार जर मिळाला, आणि जर तुम्हाला आठवत असेल तर मी सुरुवात तिथून केली होती की भारतीय समाजात जाती व्यवस्थेनं फार मोठ्या समूहाला शिक्षणाचा अधिकार नाकारला आणि आपल्या अंगामध्ये ज्या काही क्षमता आहेत त्यानुसार काम करण्याचा अधिकार दिला नाही. तुमची जी जात आहे त्याच जातीचा व्यवसाय करायचं बंधन घातलं, त्याच्यामुळं माणसांच्या क्षमता कुजवल्या गेल्या. बाबासाहेबांची अशी इच्छा होती की शिक्षणाच्या अधिकाराद्वारे प्रत्येक व्यक्तीला आपल्यातल्या सुप्त क्षमता विकसित करण्याची संधी मिळावी आणि त्यातून त्यांना आपल्या जीवनातला आनंद मिळवता यावा, त्यातून प्रत्येकाला सुखी होता यावं, प्रत्येकाला आनंदाने जगण्याचा अधिकार शिक्षणाच्याद्वारे वास्तवात यावा. पण दुर्दैवानं संविधानाचा हा सांगावा आमच्या सरकारांनी स्वीकारलाच नाही. म्हणजे शिक्षणातून परंपरागत विषमता संपवायची होती, परंतु आम्ही आज शिक्षणामध्येच विषमता आणली. एक गरिबांचं शिक्षण आणि एक श्रीमंतांचं शिक्षण, शिक्षणामध्येच एक भयावह विषमता आज आहे. आणि त्याच्यावर संविधान आपण नीट समजावून घेतलं नाही. त्यामुळे बाबासाहेबांचा एकूण कामाचा जो आवाका होता, बाबासाहेब जे सतत लिहित होते, म्हणजे आपल्यातल्या अनेकांना हे माहीत नाही आहे की बाबासाहेबांनी ज्या अनेक शैक्षणिक डिग्र्या मिळवल्या होत्या, ह्या बहुतांशी डिग्र्या ह्या अर्थशास्त्र, चलन, करन्सी ज्याला आपण म्हणतो ते, आणि भारताचा विदेशी व्यापार याच्याशी संबंधित डिग्र्या आहेत बाबासाहेबांच्या सगळ्या. बाबासाहेबांचा एक जो थेसिस आहे तो थेसिस पुढे भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला कारणीभूत ठरलेला आहे. त्यामुळे बाबासाहेबांना संविधानच्या मसुदा समितीचं अध्यक्षपद मिळाल्याबरोबर बाबासाहेबांनी एक अत्यंत व्यापक भूमिका घेतलेली दिसते. आणि ते म्हणालेच संविधान सभेत, म्हणजे जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडला होता, म्हणजे आपण जी प्रास्ताविका म्हणतो ना, आम्ही भारताचे लोक, तो ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पहिला म्हणजे अगदी संविधान सभेचं कामकाज सुरू झाल्याबरोबर नेहरूंनी मांडला होता. आणि त्याच्यावरच्या चर्चेत बाबासाहेब संविधान सभेत असं म्हणालेत की स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये आपण आपापल्या समाजाच्या हिताची लढाई लढत होतो. हे त्यांचं वाक्य असे की वी वेअर डिफरंट वॉरिंग ग्रुप्स, पण आता आपल्याला भारतातल्या सर्व नागरिकांना न्याय देणारं संविधान बनवायचंय. आता आपल्याला व्यापक बनलं पाहिजे. आणि बाबासाहेब व्यापक बनले. संविधान बनत असताना संविधान सभेच्या बहुमताची भूमिका बाबासाहेबांनी अनेक वेळेला स्वीकारली आहे. कारण मी आधी तुम्हाला म्हणालो की बाबासाहेबांचं तर तसं शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जे डॉक्युमेंट होतं ते उद्योग आणि शेतीच्या राष्ट्रीयकरणाची मागणी करणार होतं, पण संविधान सभेचं बहुमत त्या बाजूने नव्हतं. तर बाबासाहेब लोकशाहीवादी असल्यामुळं बाबासाहेब बहुमताबरोबर चालत गेले आणि व्यापक भूमिका बाबासाहेबांनी घेतली. बाबासाहेबांच्या बद्दल भारतीय समाजानं आणखी एका कारणाने कृतज्ञ असलं पाहिजे. लक्षात घ्या की जगभर जिथे जिथे अन्याय झाले, जिथं जिथं शोषण झालं, तिथे तिथे ते समाज पेटून उठलेले आहेत आणि रक्तरंजित क्रांतीद्वारे त्यांनी सत्तापालट करून आपले अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतामध्ये जाती व्यवस्थेच्या आधारे जे अत्याचार झाले, जाती व्यवस्थेच्या आधारे जे शोषण झालं
आणि त्याच्यातून शोषित जाती समूहांना जे भोगावं लागलं, जे प्रत्यक्ष बाबासाहेबांना सुद्धा भोगावं लागलं होतं. म्हणजे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानामध्ये जेव्हा ते नोकरी करत होते तेव्हा तिथल्या शिपायानं फाईल त्यांच्या हातात देणं नाकारलं, फाईल त्यांच्या अंगावरती लांबून टाकली होती किंवा पाणी देणं नाकारलं, एवढे शिकलेले असताना सुद्धा. त्यामुळे त्यांनी भोगलं होतं, समाजानं भोगलं होतं. पण भारतामध्ये या अन्यायाच्या विरुद्ध बाबासाहेबांनी कधीही संसदीय मार्ग सोडायचं आवाहन समाजाला केलेलं नाही आहे. हिंसेचा मार्ग कधीही बाबासाहेबांनी त्याची वकालत केलेली नाही आहे. किंबहुना बाबासाहेबांनी संविधान बनल्यानंतर तर आपल्या संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणात एका प्रकारे सत्याग्रह हे सुद्धा आता गरज नाही अशी भूमिका मांडली आहे 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये. आणि ते त्यावेळेला म्हणतात की आता आपल्याला संविधान मिळालं आहे, मतदानाच्या आधारे आपण सरकार बदलू शकतो, मतदानाच्या आधारे जनतेच्या हिताला बांधील सरकार आणू शकतो. त्यामुळे आता संसदीय राजकारणाचाच मार्ग आपण स्वीकारला पाहिजे. त्यामुळे आपल्यावरती किती जरी अन्याय झालेला असला, आपल्याच किती जरी शोषण झालेलं असलं तरी हिंसेचा मार्ग योग्य नाही. हिंसेच्या मार्गाने न्याय मिळवायचा प्रयत्न करायचा नाही. संसदीय राजकारणाच्या मार्गानंच, शांततेच्या मार्गानंच, जनसंघटनेच्या मार्गानंच न्याय मिळवायचा प्रयत्न करायचा. ही जी भूमिका शोषित जाती समूहात बाबासाहेबांनी रुजवली त्याबद्दल भारतीय लोकांनी, भारतीय नागरिकांनी बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे. मी शेवटी संविधान सभेतल्या ज्या बाबासाहेबांच्या भाषणाचा आता उल्लेख केला त्याच्यातल्या आणखी एका इशाऱ्याबद्दल मांडून मी संपवतो. ते बाबासाहेबांचं भाषण अनेक अर्थांनी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी तुम्हा ऐकणाऱ्या सर्वांना अशी विनंती करेल की बाबासाहेबांचं संविधान सभेतलं ते शेवटचं भाषण 25 नोव्हेंबर 1949चं ते अनेक ठिकाणी उपलब्ध आहे, ते जरूर वाचा. पण त्याच्यात त्या भाषणात एके ठिकाणी ते असं म्हणतात की उद्यापासून म्हणजे हे संविधान लागू झाल्यापासून आपण एका विसंगतीयुक्त अशा परिस्थितीमध्ये प्रवेश करणार आहोत. म्हणजे एक व्यक्ती एक मत या भूमिकेतून आपण राजकीय लोकशाही स्वीकारणार आहोत. पण आपल्या समाजामध्ये गरीब आणि श्रीमंतांच्यामधली जी प्रचंड दरी आहे, आर्थिक विषमता आणि सामाजिक पातळीवर जातीच्या अंगानं, स्त्री पुरुष विषमतेच्या अंगानं ही जी विषमता आहे ही फार भयावह आहे. आणि मग बाबासाहेब असं म्हणतात की राजकीय लोकशाहीच्या रस्त्यावर चालत असताना आपल्याला त्या रस्त्यावर फार वेगानं आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमतेच्या प्रश्नाला भिडावं लागेल. आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही लवकरात लवकर या समाजामध्ये कशी येईल या दिशेने आपल्याला वाटचाल करावी लागेल. आणि जर आपण ती वाटचाल केली नाही म्हणजे राजकीय लोकशाहीच्या रस्त्यानं चालत असताना, संसदीय लोकशाहीच्या रस्त्यानं चालत असताना आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता संपवण्याच्या दिशेनं आपण जर वेगानं वाटचाल केली नाही तर आर्थिक आणि सामाजिक विषमतेचे जे बळी आहेत ते बळी संविधान सभेनं उभा केलेला, प्रयत्नपूर्वक, कष्टपूर्वक उभा केलेला हा जो इमला आहे म्हणजे संविधान, त्यालाच उद्ध्वस्त करतील. हा इशारा बाबासाहेबांनी दिला आहे. तसं होऊ नये. पण जर तसं व्हायचं नसेल तर मग बाबासाहेब जे म्हणाले की या समाजातली सामाजिक विषमता संपली पाहिजे, आर्थिक विषमता संपली पाहिजे, त्याच्यासाठी प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, प्रत्येकाला रोजगाराचा अधिकार मिळाला पाहिजे, जगण्याची साधनं प्रत्येकाला मिळाली पाहिजेत. तुम्ही आजचं चित्र जर बघितलं तर अलीकडेच आलेलं एक अहवाल काय किती वेगानं, म्हणजे एका बाजूला अब्जाधीश वाढत आहेत आणि दुसऱ्या बाजूला गरिबांची संख्या पण प्रचंड गतीनं वाढते. जे मिळालेले कायदे आहेत ते कायदे धाब्यावर बसवले जात आहेत. या देशातल्या आदिवासी समूहांनी अनेक वर्ष चिवट लढा देऊन वनहक्क कायदा मिळवला. मी स्वतः त्या संघर्षातला एक शिपाई आहे. पण आज त्या वनहक्क कायद्याची सुद्धा प्रामाणिकपणे अंमलबजावणी होत नाही आहे. बाबासाहेब त्या मार्गदर्शक तत्वांच्या मध्ये या देशातली जी भौतिक साधन संपत्ती आहे ती बहुसंख्य लोकांच्या हितासाठी वापरली जावी असं म्हणतात. परंतु जंगलातल्या त्या मातीच्या खाली जी खनिजं आहेत ती खनिजं मुठभर कंपन्यांना वापरायला मिळावीत म्हणून आदिवासींना आम्ही हुसकून लावायला निघतो. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी त्यांच्या हातातून काढून घेता येतील अशा पद्धतीचे शेतकरी कायदे आम्ही आणतो. शेतकऱ्याच्या कष्टाची सतत चोरी होत राहते
आणि मग त्याच्यातून सत्ता आणि संपत्तीचं केंद्रीकरण होत चाललं आहे. तर ही जी धोरणं आहेत ही धोरणं संविधानाच्या विरुद्ध आहेत. एका अर्थानं संविधानाला धाब्यावर बसवून ही सगळी धोरणं राबवली जात आहेत. त्याच्यातून अब्जाधीश वाढत आहेत, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब होत आहेत. तर मला असं वाटतं बाबासाहेबांचा संविधान सभेतला हा जो शेवटचा इशारा आहे त्या इशाऱ्यावरती आपण काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण जनसंघटना निर्माण केल्या पाहिजेत आणि ती जी काही आहे, मी त्याविषयी आज तपशिलात बोललेलो नाही, त्याच्याविषयी मी इतरत्र अनेक ठिकाणी बोललेलो आहे की हे कसं होऊ शकेल. ते त्याचं दिशादिग्दर्शन 4थ्या प्रकरणामध्ये गाईडलाईन्स फॉर द स्टेट या प्रकरणामध्ये आहे. त्यामुळं तशा पद्धतीनं या देशातली भौतिक साधनसंपत्तीवर कष्टकऱ्यांचा, सर्जकांचा, शेतकऱ्यांचा अधिकार कायम कसा राहील, रोजगाराचा अधिकार सर्वांना कसा मिळेल आणि त्यातून आर्थिक विषमता संपेल, सामाजिक विषमतेला सुरुंग लागेल, असा आग्रह धरणं म्हणजे बाबासाहेबांना नमन करणं. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम होतात, पण जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं बाबासाहेबांचे विचार समजून घेण्यासाठी हा जो एक ऑनलाईन प्रयत्न चालवलेला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे. मी पुन्हा एकदा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि बाबासाहेबांची जयंती, बाबासाहेबांचे विचार समजून घेऊन त्याच्यावरती चालत राहण्याची, त्या दिशेनं आपली वाटचाल करण्याचा निश्चय करून बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करूया. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय संविधान. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, अध्यक्ष जाधवर फाउंडेशन. आयुष्यभर कष्ट झेलत संकटांशी मुकाबला करीत मार्गक्रमण करणारे, काट्याकुट्यांचा रस्ता तुडवीत संकटांशी 2 हात करणारे, बाहेरून काटेरी पण आतून गोड, कोणाच्याही सावलीसाठी उभी राहिल्यावर स्वतःची सावली निर्माण होत नाही तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी अहोरात्र झगडावे लागते, हा तरुणाईला संदेश देणारे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर. आपला जन्म वडजी या छोट्याशा खेड्यात झाला. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पण परिस्थितीचा आपण कधीच बाऊ केला नाही. संकट माझ्यासाठीच का असं न म्हणता मी काट्यात वाढलेला गुलाब आहे असा सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवलात. स्वतःची वाट शोधायची असेल तर ती अंतर्प्रेरणेतून शोधली पाहिजे, हाच विचार मनात कायम करून वाटेवरून आपण चालत राहिलात. थोरा मोठ्यांच्या चरित्रातून जीवनाचं तत्वज्ञान देखील आपण अंगीकारलं. त्यातूनच आपल्यासारखं अलौकिक व्यक्तिमत्व उदयास आलं, जे लाखो लोकांचं आशास्थान आणि श्रद्धास्थान बनलं. आपण आपल्या समाजकार्याची सुरुवात क्रांतीवीर या संघटनेनं केली. महिला सबलीकरण, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती असे सामाजिक उपक्रम राबवून समाजातील एक घटक बनलात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेमध्ये अधिष्ठाता या पदावर काम केलं. हजारो विद्यार्थ्यांचे आपण गुरु बनलात. पाश्चिमात्य ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि महान भारतीय संस्कृतीचा मिलाफ असणारी शिक्षण संस्था असावी असा विचार करून 1995 मध्ये जाधवर शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. हा म्हणता या संस्थेचा पसारा आजूबाजूला पांगू लागला. आज हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आपण शिक्षणाबरोबरच संस्कारांना देखील तेवढंच महत्त्व दिलं. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, संत साहित्य अशा व्याख्यानांचं आयोजन करून मुलांना सद्विचार दिलेत. रोजगार मेळावे, करिअर गायडन्स, समुपदेशन, विकास मार्गदर्शन, स्वच्छ भारत अभियान, व्यक्तिमत्व विकास, व्यसनमुक्ती असे हजारो उपक्रम राबवून तरुणाईच्या मनात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली. त्यांचे मार्गदर्शक गुरु बनलात. या जगात देव कधीच भेटत नाही आणि भेटणारही नाही, पण देवमाणसं खूप भेटली, त्यातलेच आपले एक व्यक्तिमत्व. आपण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणा, आधारस्तंभ, आशास्थान आहात. आपल्या असण्यातच या संकुलाची शान आहे. पोटावरून फिरणाऱ्या हातापेक्षा पाठीवरून फिरणारा मायेचा, प्रेमाचा हात खूप बळ देऊन जातो. तेच बळ आकाशात झेपावण्यासाठी लागणारी ताकद आपल्या ठायी जमा करते. तेच बळ सर्वांना आपणाकडून मिळते. आकाशातील इंद्रधनुष्याने शोभा वाढली आकाशाची, जाईजुई चमेलीच्या सुगंधाने शोभा वाढली बागेची. जाधवर सरांच्या असण्यानेच शोभा वाढली या जाधवर संकुलाची. आपल्या भावी वाटचालीस आम्हा सर्वांकडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. तिसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
ऑनलाईन व्याख्यानमाला आपल्या संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंतच्या दोन्हीही ऑनलाईन व्याख्यानमालेला अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये अत्यंत तज्ज्ञ लोकांनी स्वतःची व्याख्यानं दिली. या तिसऱ्या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा 10 दिवस विविध क्षेत्रामधले नामवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विविध पैलूविषयी बोलणार आहेत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांची विचाराची पद्धती, समाजाविषयी असणारं प्रेम आणि एकूणच राज्यघटना लिहिताना त्याच्यामध्ये ज्या प्रोव्हिजन त्यांनी केलेले आहेत या सगळ्याविषयीचं ज्ञान सखोलपणे आपल्या सगळ्याला यातून मिळणार आहे. या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे. अनेक लोक ऑनलाईन हे व्याख्यानमाला पूर्ण भारतभर, भारताच्या बाहेरही आपले जे फॉलोअर्स आहेत ते पाहत आहेत. या व्याख्यात्यांचं आणि आपल्या टीमचं, की ज्या टीमनं ऑनलाईन टीमनं आपल्यापर्यंत ही व्याख्यानमाला ऑनलाईन पोचवली, कष्ट घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्याख्यात्यांचे रेकॉर्ड केलं आणि या ठिकाणी आपल्यापर्यंत ते पोचवलेलं आहे, त्यांचेही मी आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही सर्व लोक की ज्यांनी याला भरभरून प्रतिसाद दिला त्यांचेही मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद.